अगं बाई, किती श्रीमंत हे लोक, आणि खरंच माझे मामाचे म्हणजे देवच माणूस, आणि माझे पती म्हणजे परमेश्वरच. त्यांची स्तुती करावी तर कमीच. आणि हा घरात मला इतकं म्हणजे आनंद वाटते ना, खूपच आनंद वाटते मला. माझं मन किती भरून येते. आणि पण मामाजी शेतावर गेले आणि बाड्या पण कामावरही गेले कुठं म्हणायचे. यांची वाट तर बघून राहिली मी. सौभागीन मी होऊन आली, सौभागीन मी होऊन आली पतीच्या घरी, अजून नाही आले ग कारभारी, अजून नाही आले ग कारभारी. सौभागीन मी होऊन आली, सौभागीन मी होऊन आली पतीच्या घरी, वाट पाहत आहे सख्या साजनाची. संसार माझा मांडते बाई ग, संसार माझा मांडते बाई, माझ्या या मंदिरी अजून नाही आले ग कारभारी, अजून नाही आले ग कारभारी. सौभागीन मी होऊन आली, सौभागीन मी होऊन आली पतीच्या घरी, अजून नाही आले ग कारभारी, अजून नाही आले ग कारभारी. म्हणायची राहू दे, ते येईल ना, मी त्याच्यासोबत बोलणारच नाही. अगे राणी नाही बोलणार? काय नाही बोलणार म्हणजे? तुम्ही कुठे गेल्या होत्या? कुठे म्हणजे काय? कुठे नाही का? एवढं सुंदर गीत गात होती मी आहे ना, या आपल्याला एका आडोशाला बसून तुझं गीत ऐकत होतं. फक्त म्हणजे सुंदर गीतच आहे, मी नाही आहे सुंदर, आहे ना? गीत आहेस, पण गीतापेक्षा जास्त सुंदर तू आहेस. खरा खरंच म्हणजे काय? आता मी म्हटली ना, तुम्ही मला एक म्हणून दाखवा प्लीज. म्हणजे माझं सुद्धा गीत ऐकायचं आहे. हो. पण मला म्हणता नाही. तुम्ही काही पण सांगता, टट्टा करता माझी तुम्ही. बरं ठीक आहे, म्हणतेस ना? ठीक आहे. आता घरात कोणीच नाही ना? पप्पा नाही, आपला बाड्या नाही, आपला मामा तर कुठंतरी तो गावालेच जाऊन आहे. हो, आणि तुम्हाला पाणी पण गरम करून ठेवली आहे मी. आता पाणी वगैरे राहू दे, ठीक आहे म्हणते. बघ की पाऊस नसताना सुद्धा ढगातून वाहतात धारा.
पाऊस नसताना सुद्धा ढगातून वाहतात धारा आणि संगीता तुझ्या माझ्या मिलनाला संपूर्ण निसर्गच खुला झाला, संपूर्ण निसर्गच खुला. अगं बघ ना, आकाशी किती मेघ भरून आले. अगं जणू काही तुझ्या माझ्या मिलनासाठी 7 रंग देखील आकाशात दिसू लागले. अगं बघ ना, दिसताय ना हे 7 रंग. अग सजनी तुझ्यासाठी भरले नभात रंग, सजनी तुझ्यासाठी भरले नभात रंग. या गार गार ठासवे झालो तुझ्यात रंग. या गार गार ठासवे झालो तुझ्यात रंग. सजने तुझ्यासाठी भरले नभात रंग, सजने तुझ्यासाठी भरले नभात रंग. या गार गार ठासवे झालो तुझ्यात रंग. या गार गार ठासवे झालो तुझ्यात रंग. सजने तुझ्यासाठी.
किती सुंदर आवाज आहे. आणि तुम्ही माझ्यासोबत इतके खोटं बोलत होते ना का जसं म्हणजे नाही म्हणल्यावर. खरंच खूपच सुंदर. आता इथंच राहायचं का, नाही जायचं घरा? हो चल पाणी टाकले तुम्हाला. चल. अगं ए लता, अगं काय करतोय? अगं मला कामावरती जायला उशीर होतोय ग. अगं मला डब्बा हवाय ग. अगं हे बघ, अगं सकाळचे 9 वाजायला आले, मला उशीर होत आहे ग. अगं ए लता, मला डब्बा हवाय ग. अगं तू घरात आहेस की नाही? अगं ए लता, अगं मी तुला आवाज देतोय. झोपू द्या म्हणते ना, म्हणजे झोपू द्या मला, झोपू द्या ना. किती ओरडता तुम्ही सकाळी सकाळी, मला थोडं तरी झोपू द्या ना. म्हणजे अजूनपर्यंत तू झोपी आहेस? झोपू द्या. वाह ग वाह, काय बायको मिळालीस का माझ्या नशिबाला. काय जरा किती ओरडता तुम्ही, मला झोपू पण देत नाही चांगल्याने. अगं काय झालं म्हणून काय विचारतोय? घड्याळीत बघितलंस? अगं सकाळचे 9 वाजायला आलायत ग. अगं मला उशीर होतोय ना कामावरती जायला. पण इतकंच बोलायचं होतं ना तर मग शांतपणाने बोलायचंच ना. पण नाही ना, कसं बायकोच्या मागे खिडकीत लावायचं असं समजतं तुम्हाला नुसतं. अगं असं मी काय वाईट बोललो? मला डब्बा हवाय म्हणून आवाज दिला ना. पण तेच गोष्ट जर चांगले प्रेमानं बोललं असतात तर जमलं नसतं का? पण नाही ना, कसं बायकोच्या मागे खिडकीत लावायचं असंच राहते तुमचं. आणि हे बघा, मला काय करायचं आहे आणि काय नाही करायचं आहे ते तुम्ही मला सांगायचं नाही. आणि तसंही मी श्रीमंत घराण्यातली एकुलती एक मुलगी आहे, समजलं? तुमच्यासारखी नाही काय अशी भिकारी. अगं ए, श्रीमंताच्या घराण्यातली असलीस म्हणून काय झालं ग? तू आज या गरीबाच्या घरात जीवन जगतोय, हे का विसरतेस तू? मी काहीच विसरत नाही, पण तुम्ही का विसरता? अहो काही झालं तरी माझ्या पप्पाच्या घरी जितकं काही सामान आहे, इतकं काही पैसा, सदला, सोनं, नाणं, गाड्या सगळंच आहे. आणि या घरामध्ये काय आहे? साधा जेवायला 2 टाइमचा अन्न नाहीये. आणि तसंही तुम्ही देणार तरी कसं? काय देणार? काहीच नाही देऊ शकत. मला फक्त हवा आहे ऐश और आराम, बाकी काहीच नाही. अगं ए, ते तुझ्या बापाला समजायला पाहिजे होतं की आपल्या मुलीला कुठल्या घरात द्यायचं, एक गरीबाच्या किंवा श्रीमंतीच्या. पण हे बघ, माझ्याकडे टाइम नाहीये, मला उशीर होत आहे, मला डब्बा हवाय. हे बघ, मला डब्बा आणून दे, मी बोलेन, नंतर बोलेन, कारण उशीर होत आहे ना. शाबास, वा वा वा. काय म्हणाला? तुमच्याकडे टाइम नाही? मला सांगा, तुमच्याकडे टाइम तरी कुठून राहणार आहे? नाही म्हणजे काय म्हणतात त्याला, इंजिनियर किंवा डॉक्टर किंवा मास्टरची ड्युटी जरी असती ना तर तुमच्याजवळ टाइम नसता. पण तसं काही आहेच नाही ना. आहे का तसं काही? काहीच नाही आहे. आणि मोठे चालले टाइम विचारायसाठी. अगे, मी जरी डॉक्टर नसलो, इंजिनियर नसलो, मास्टर जरी नसलो ना, एक त्या फॉरेस्ट मध्ये चपराशी जरी असलो ना, अगं
त्याच भरोशावर आपला संसार चालतोय हे का विसरतेस तू? मला विसरायला काही अडचण नाहीये. आणि हो, तुम्ही काय म्हणता मला विसरते म्हणून? मी काय विसरणार आहे हा? आणि या घरामध्ये विसरण्यालायकचं काहीच नाहीये, तर मी काय विसरणार आहे? आणि मला विसरण्याचं काही सांगूच नका म्हटलं. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगून ठेवते, तुम्ही कामावर जाताना तर मग एक काम करायचं. मी आताच उशिरा उठली आहे आणि तसंही मला काही स्वयंपाक वगैरे बनवायचं जमतच नाही. काल नाही का ते तुम्ही कुठेतरी गेल्या होत्या ना बारशाला, तो शिळा अन्न आणलाय तोच घ्यायचा आणि कामावर जायचं. अगं जा, जे काही घरात असेल ना ते घेऊन ये. जाते ना, पण असं बोंबलायचं नाही, समजलं? अगं जा. खरंच अगं ही 2 दिवसाची पोरी या घरात आली आणि आज मला चिडणं वालतोय ग. आई आई तू स्वतः उपाशी राहिलीस ग, पण या 2 लेकरांना मात्र कधीच चिडणं घातलं नाही. आई कधीच चिडणं दिलं नाही तू आम्हाला. झालं का तुमचं लडगाणं? नाही म्हणजे काही अजून असेल ना तर अजून सांगा ना या गावातल्या लोकांना, म्हणजे या गावातल्या लोकांना वाटलं पाहिजे की हे नवारची आली बायको आणि मस्त आपला तापच लावते म्हणा. हे घ्या डब्बा. आणि हे बघा, मी घरी एकटीच राहते, मला खूप भीती वाटते. बरोबर या जाते. हे बघ, आज माझ्याकडे वेळ नाहीये, बघतोय तुला, येतोय. इतकं वर्ष लग्नाला झाले पण माझा बाळा अजून मला भेटला नाहीये. हे बाळू कसा असशील रे तू? अरे तुझ्याशिवाय एक एक क्षण एक एक वेळ मी राहू शकत नाहीये. बाळू तू जरी मला नाही भेटलास तर मी नाही जगू शकत रे तुझ्याशिवाय. पण बाळा, आणि तसे माझ्या पप्पानी या झोपड्यामध्ये मला आणून टाकलं. मला अजिबात या घरात करमत नाहीये, किती काय झालं तरी करमत नाहीये. कसं करावं? या घरामध्ये साधा हवा जरी घेतो म्हटला तो छान नाहीये, साधा स्वयंपाक करतो म्हटला तर गॅस नाहीये. कशी झाली रे ताटा हॅलो. कशी झाली रे ताटा तुझ्या.
तरी या घरामध्ये मी राहणार नाहीये. काही ना काहीतरी केलं पाहिजे. मला या घरामध्ये राहायला कंटाळलं सारखं वाट. तुम्ही इकडे कुठं पटरत आहात? म्हणजे मी पटरात आहे. अबा बाई, तुम्ही गावाच्या बाहेर? गावाच्या बाहेर नाही मामा, हेच माझं झोपडं आहे. पाहना. हे तो का तुझ्या घर? नाही तर काय मी म्हणलो बैलाच्या खोटा खरं म्हणलो. मामा, बैलाचा कोटा तरी चांगला राहते, पण हा घर अजिबात चांगला नाहीये. पण मामा, तुम्ही कुठून आल्या? मी गेलो होतो कुलकल्ले. कशाला? ते तर कुवाऱ्या पोरीले पोरगा झाला तर बारशासाठी गेलो. हा, तो बारसा केलो ना. बाईचा गाव जवळच आहे म्हणून मी तुमच्या गावाला आलो. पण मी कुवाऱ्या अजून पाहिली नाही. तुले नाही माहीत झाला? आणि बाई कुवाऱ्या पोरीले पोरं होत आहेत तर मला बारशासाठी बोलवत आहे. पण मामा, एवढ्या उन्हातून आल्या हो ना? आता ऊन राव का तपन राव म्हणलो. बाईचा गाव जवळच आहे तर आता यावं म्हणलो. आता आलो. बाई, थोडसा पाणी द्या ना. पाणी आणते ना. हो बाप्पा, कोणता हा तुमच्या गाव लंबा आहे. पाणी पाहिजे. कोणतं पाणी म्हणता? आणा ना कूलरचा. काय म्हणाला? कूलरचा आणा म्हणलो. कूलर सोडून साधा फ्रीज नाही या घरामध्ये, समजला? आणि मोठे चालले कूलरचं पाणी म्हणून. फ्रीजचं पाणी नाही पाहिजे बाई मले. फ्रीजच्या पाण्याला सर्दी होते म्हणून मी कूलरचं पाणी पिता. बरं, हे बघा बाबा, तुम्ही बोलत बसा, मी आता जाऊन आणते. आण जा जा, आण जा जा, आण जा. अरे रे रे, काय तपन. जीव कसा घाबरा घाबरा वाटतो. राव येतच आहे म्हणले, जवळच तर मी आलो. आता बाईच्या गावाला तर येतोय काय तेवढा ठिकाण बरोबर वाटत नाही. बाई कूलरचा का फ्रीजचा? काहीच नाही आहे घरात. मळका आहे. मडका माठ माठाचं चालतं. होते बाई होते, पण तुमच्या घरात राहूशा वाटत नाही आहे. तुझा बाप तर मस्त सांगत होता. काय पटत आहे मामा तुम्ही? तुझा बाप मस्त सांगत होता आणि माझी पोरगी मस्त घरी दिलो. जावई नोकरीवर आहे म्हणे, का वायसर आहे म्हणे. काय? कायचा वायसर ना कायचा का? काही वायसर नाहीये. फक्त दिखाव्यासाठी फक्त ते वायसर म्हणून सांगत आहे. काही वायसर नाही आहे आणि काही नाही आहे. त्या गडचिरोलीच्या डेपो मध्ये जाते आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत झाडू मारते. झाडू मारते? मग नाही तर काय? हे सो का वायसर आहे म्हणे. तुझ्या बापाचा सत्यानाश हो. असे माझ्या पप्पाला अजिबात नाही मग म्हणायचं. असून ज्या घरात गेला हे बरोबर आहे का? मला आल्या बरोबर कसं गरम गरम वाटत आहे. काय गरम? अहो मामा, तुम्ही गरम तर सोडात. या घरामध्ये साधा पंख नाही आहे. एक तरी फॅन दिसते का? पहा ना. अहो इकडून कुठून आहे तरी. तेच ते म्हणत आहो, अशा घरात कसा दिला असेल. मलाच कसा तरी वाटत आहे. तर राहूशा वाटत नाही आहे. बाई, हे तर मच्छर जास्त त्रास करत असेल ना. ते काही असो, आता फॅनच नाही आहे तर मच्छर कमी त्रास देते का? पण मला एक सांग, बाळा कसा आहे? आता बाळ्याची गोष्ट करू नको. बाळ्याचं नाव काढशील तर माझ्या डोळ्याला पाणी येतं. मामा, असं कशाला लढता तुम्ही? हे बघा, असं लढायचं नाही. काय झालं माझ्या बाळाला सांगा. तुझं लग्न झाला तेव्हापासून तुझी नेहमी बाळ्या आठवण करू करू खाणं पिणं सोडून दिला बिचारा. मरते का वाचते असा हो ना. ए मामा, एकच शब्द माझ्या बाळू विषयाचं बोलायचं नाही. माझा बाळू फक्त कसं आहे मला एवढं सांगा. मामा, तुम्हाला खरं सांगते, मी माझ्या बाळू शिवाय अजिबात राहू शकत नाही. राहू शकत नाही, पण तोही राहू शकत नाही म्हणून खाणं पिणं सोडून दिला.
आता जेवाची गोष्ट करूच नको. तुझ्या आठवणीमुळे आहे ना, त्याचे आहे ना डोळे खोल गेले, गाल कसे आतमध्ये गेले, जीभ आहे ना वरता आली, नाक आहे ना बाई डोंबरल्यासारखा झाला ना, कान डोके वरले. म्हणजे एवढा खराब झाला का? हो, आता त्याला सांगू नको, पूर्ण केस वारून गेले. पण का तो जेवत नाही का बरोबर टायमावर? काय करते ना का नाही का, त्याला विचारलो खाऊन रे म्हणलो तर का करते म्हणे, जिभले चव नाही म्हणे, नाकाले वास नाही म्हणे, कानाले आवाज नाही म्हणे. असं म्हणत हो. होता. पण मी नाही का मामा, मला ना इथून जाण्याचा काहीतरी मार्ग सांग. म्हणजे तुले नाही राहत. या घरामध्ये तुम्ही काही जरी म्हटलात ना, तरी या घरामध्ये मी एक क्षण सुद्धा राहत नाही. तरी मला वाटत असं ह्या गरम हवेमध्ये कशी राहत असेल पोरगी. अरे बाबा, पोरगी थंड हवेमध्ये राहण्यावाली आज या गरम हवेमध्ये राहत आहे. उद्या कसा वाटत असेल ना, कसं नाही. बरं झाला तू हो तर राहावा, नाही तर आज लग्न उद्या बापाच्या घरी आली. मामा, तुम्हाला तसं वाटते? या घरामध्ये साधा स्वयंपाक जरी करतो म्हटला ना, तर घरामध्ये जाऊन बघितला तर गॅस नाहीये, गॅसही नाहीये. साधा झोपतो म्हटला तर भेट नाहीये, हवा जरी घेतो म्हटलं ना तर या घरामध्ये पंखा सुद्धा नाहीये. मग या घरामध्ये मी संसार कशी करणार आहे? असं नाही व्हायला पाहिजे होता, तुझ्या बापाला समजायला पाहिजे होता. बाई काही झाला तरी मी या घरामध्ये राहणार नाहीये. जर राहत नाही, दुसरी पोरगी होती असती ना तर एक दिवस मुश्किल गेला असता. म्हणजे दुसरी पोरगी असती तर म्हणलो. काहून तुमच्या घरी मीटरही नाही आहे? कोर्टचा मीटर म्हणजे तुम्ही बीपीएल मध्ये नाही आहे? बीपीएल नाही आहे आणि एपीएल पण नाही आहे. बरं 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 बाई, तुला नाही राहत आहे ना, नाही. तुझ्यासाठी उपाय सांगा लागला. हा, सांगा. म्हणजे नाहीच राहत आहे, कायमचा निश्चय केला मी का? काही जरी कराल ना तरी या घरामध्ये मी अजिबात राहणार नाहीये. आणि मामा, तुम्ही जर म्हणत असाल की ही लता याच घरामध्ये राहिली पाहिजे म्हणून, तर मग याच घरामध्ये मी स्वतःचा आत्महत्या सुद्धा करायला लागलो. नको 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 बाई, आत्महत्या करू नको. पहिल्याच्या पेक्षा तुम्ही ह्या निश्चयामध्ये या म्हणून पहिल्याच्या तुम्ही लई खराब झाल्या. मग पहिलं कशी मुसरासारखी होती पोरगी, कुसरासारखी होऊन गेली. पहिलं केळवाग्यासारखी दिशेत शेंगासारखी होऊन गेली. पोरी तू चिंता करू नको, मी आव ना, मी जातो आणि आहे ना बरोबर आहे ना आयडिया देतो तुला. आहे ना बिना पैशानं सोड चिठ्ठी करायला लावू. काहून तर तुला सांगू, तुझा लग्न झाला तेव्हापासून माझाही खाणं पिणं बंद होतं. तुला खाणं पिणं कोण नाही देते ते? हा? संगीती घरी गेल्याने मला कुत्र्यासारखी हाडीस बरोबर आहे ना, कशीच हारीस नाही म्हणणार आहे. हा? तिच्या भावाच्या घरी 2 टाइमचा खायला तिला अन्न नाही भेटायचा, आणि 2 दिवसाची का माझ्या पप्पाच्या घरी गेली तर तिला इतका माज चालला. हा? तिचा माज उतरायला काही जास्त वेळ लागत नाही मामा. बरोबर निघतो, मी निघतो, जास्त टाइम लावणार मला बरोबर नाही. पण मामा, माझा बाळू सांगा सांगतो नक्की सांग. हो, काही करतो पण बिना पैशाने सोड चिठ्ठी करायला लावतो. मामा, मामा, मामाने जाणार आणि माझा बाळा मला भेटणार, आणि एकदाच माझा बाळा मला भेटला तर मग मला कोणाची भीती नाहीये. आणि मग या घरातून कशी लता घराच्या बाहेर निघते ना, फक्त तेच बघत राहा. अगे संगीता, अगे संगीता, कशाला तुम्ही आवाज दिला? अगं आवाज म्हणजे इकडे ये ना. मला मामा नाही दिसून राहिला, कुठं घेत जाऊ ना. मला वाटते काही गावले गेले असेल बाहेर गावला, पण आज काहीतरी येणार आहे मात्र. का?
नाही ते म्हटले होते का आज येईल म्हणून मामाजी नाही का मला सांगितले होते जाते उद्याला राहते परवाला वापस येते म्हणून म्हणत होते. म्हणजे मामा हो. आणि बाळ्या कुठे? बाड्या तर तुम्हाला माहिती आहे ना शेतावर गेलाय. म्हणजे पप्पा आता मीटिंगला गेले. पप्पा मीटिंगला गेले म्हणजे आता घरात कोणीच नाही. काय हो? आणि मी अगं ये ना. अगं संगीता खरं सांगू काय अगं हे बघ की तुझे एवढा सुंदर चेहरा तुझं गोजीरवानं रूप बघितलंय ना तर मनात धडकी भरल्यासारखं वाटतंय. अगं मन कसं भिरभिरल्यासारखं वाटतंय. तुझं रूप गोजीर पाहून सजनी अग भिरी भिरी ती माझे मन. तुझं रूप गोजीर पाहून सजनी अग भिरी भिरी ती माझे मन. तू फुल राणी ग माझी सखये अर्पिल तन. तू फुल राणी ग माझी सखये अर्पिल तन. तुझं रूप गोजीर पाहून सजनी भिरी भिरी ती माझे मन. तुझं रूप गोजीर पाहून सजनी भिरी भिरी ती माझे मन. तू फुल राणी ग माझी सखये अर्पिल तन. तू फुल राणी ग माझी सखये अर्पिल तन. लग चांदनी हो हो चांदनी. तू न भाती लग चांदनी हो हो चांदनी. तू स्पर्श असा जरा तुझं रूप गोजीर पाहून भिरभिरती माझे मन. तू फुल राणी ग माझी सखये अर्पिल तन. तू फुल राणी ग माझी सखये अर्पिल तन.
फुल राणी गमाजी सगळे अरे पिलतन तू फुल राणी गमाजी सगळे अरे पिलतन ला 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 अरे बापू मी मामा आहे मामा मला माफ करा मामा मला वाटलं तू बी म्हणजे घरामध्ये तू आज जा हो ठीक आहे मामा ओ मामा इकडे कुठं आलात इकडे कुठं आलात सरळच आतमध्ये आलो बाबा सरळ आतमध्ये नाही तुम्ही डायरेक्ट बेडरूम मध्ये आलात आणि आला अशा टायमाला आला ना एकदम म्हणजे मूळच खराब करून टाकला तिथं निकाल लावून नाही ठेवला का मामा दरवाजा लावून होता तुम्ही आहे ना मुद्दाम दरवाजा ढकलून आत आलात मला खोकल्याची उबरी आली सरळच निघून आलो वाटतं बरं आता आला ती काही दुसरी कोणी नाही ती तुमची मुलगीच समजा नाही पण बेकार वाटते का मामा बेकार आम्हाला वाटायला पाहिजे कधी आला मी परवाच्या दिवशी बाईच्या गावाला गेलो होतो म्हणजे लत्ताबाईच्या म्हणजे तुम्ही गेला होता हो बरोबर आहे म्हणून तुम्ही 2-4 दिवस दिसला नाहीत आम्हाला पण कसे काय केला मी त्या कोटगल्ले गेलो हा कुवाड्या पोरीले पोरगा झाला तर बाळच्यासाठी गेलो तर बाईचा गाव तेवढंच आहे मी मग त्या बाईच्या गावाला गेलो मग बाईच्या गावाला गेलो तर बाईचा घर गावाच्या बाहेरच होता मग बाई म्हणलो तुम्ही कायले म्हणलो बाई बाहेरच होती बाईले भेटलो तर बाई नाही का मोबाईल का हात फिरवसत होती मोबाईल म्हणजे नंबर डायल करत होती अरे असे का करत होती का बाबा तर तेवढ्यात पोहोचलो तर मामा आल्या या म्हणले तर मी म्हणलो बाई म्हणलो तुम्ही कायले गावाच्या बाहेर म्हणलो तर मामा म्हणे माझ्या घरी आचो म्हणे त्यांचं घर आहे ना मामा गावाच्या बाहेरच आहे मी म्हणलो बाईले तरी म्हणलो बाई तुमच्या गावामध्ये पटला नसेल तर गावाच्या बाहेर तुमच्या घर आणून मांडून दिले असेल मामा कुणी गावाच्या बाहेर घर नेऊन मांडते का त्यांचं घर नाही का गावाच्या बाहेरच आहे बाहेरच आहे हो हो दिसला म्हणे तर बाई का म्हणे तर आता मामा आलास म्हणे हा. मी आता का व्हॉट्सअप का आता फोन पे का फोनवर का बोलत होती ना का आलाय का तर म्हणे का मी आता बोलतच होतो मी म्हणलो बाई म्हणलो कायले तू त्या मोबाईलच्या भानगडीत पडते मी आव ना म्हणलो मी सांगून देतो म्हणलो घरचा माणूस म्हटल्यानंतर तर सांगू दे म्हणे मामा म्हणे लताबाईचे पायवे खोदायचे आहे तर जरूर बाळूले पाठवून दे म्हणे म्हणजे मामा पायवे म्हणजे मला नाही पटला नाही कालम कलम म्हणजे त्याला कनं घरकुल आला अच्छा म्हणजे त्यांना घरकुल मिळाला हो मी गेलो तर कुठे सरपंच बाईच्या घरी येऊनच होती म्हणजे सरपंच बाई येऊन होती हो बाई म्हणे गेल्या वर्षी तुम्हाला मंजूर झाला म्हणे ना अजूनही तुम्ही चालू नाही केल्या म्हणे आता मी म्हणलो आता सांगून देतो म्हणलो त्याच्या गावाले लेबरच नाही का एकही लेबर नाही म्हणजे लेबर म्हणजे गेले कुठं नाही प्रत्येकाले कनं घर भेटलं म्हणजे प्रत्येकाले घर जे काही घर सुना नाही राहिला तर घर म्हणजे
आता लेबर नाही आहे तर घर नाही का बाईचं राहून गेलं. आता काय करा म्हणे बाई म्हणे आखरीची सरपंचीन बाई म्हणे आखरीची तारीख आहे म्हणे बाई म्हणे तुमचं घर नाही का उद्या चालू करा म्हणे नाही तर घर वापस जा होते बापा. पण मामा आता आपल्याकडे भरपूर कामं आहे पण आता बाडूला पाठवायचं कसं आणि मामा त्यांचा साहित्य वगैरे आणून होतं का मटेरियल? हा मटेरियल आलं होतं मला कुठे जासाठी रस्ता म्हणजे तुम्हाला रस्ता सुद्धा नव्हता? नाही रोडवर गिट्टी सिमेंट विटा लोहा टाकून होता नदीमध्ये रेती टाकून होती. ओ मामा रेती ही नदीतच असते. नाही का मी पाहिलो ना नदीमध्ये रेती टाकून होती. मामा रेती नाही का नदीच्या बाहेर काढायच्या अगोदर नाही का रेतीचा ढीग मारल्या जाते त्याच्यानंतर नाही का नदीतून रेती बाहेर काढल्या जाते. तुम्हाला वाटलं की रेती नदीत आहे पण तसं ना रेती ही आहे ना नदीमध्येच तयार होते. नाही का वारू तयार होत असत. मामा वारू आणि रेती एकच आहे. असेल पुन्हा काही पैसे वगैरे म्हटली का? नाही बाप्पा पैसे नाही का बाईच्याकडनं अकाउंट वर पहिलंच जमा झाले. फक्त सरपंचीन बाई म्हणे आखरीची तारीख आहे म्हणे तुम्ही घर चालू करा म्हणे नाही तर बाईच्या घर वापस जाते म्हणे. मामा आपल्याकडे काम आहे पण असो कारण आपल्या कामापेक्षा नाही का बाईचं घर महत्वाचं आहे. आता या बाड्या कुणाकडे जाऊ नाही का? मामा एक काम करता का बाड्या नाही का तिकडे कुठं दुकानावर वगैरे असेल ना तर तिकडून नाही का बाड्याला पाठवून द्या. हो पण लवकर पाठवा हा बाड्याला नाही का लवकर पाठवून द्या. हो घर कॅन्सल व्हावं असं आहे का? लवकर पाठवून द्या. नाही आपण काही केलं तर नाही का लताबाई नाहीतरी गरीबच आहे तिचं घर आहे कारण आपल्या भारत सरकारची स्कीम आहे. होत असेल तर काय फरक पडताय 2-4 दिवस बाड्याला पाठवून द्यायचं आणि या बाड्या आता कुठं जाऊन आहे ना काय करताय? बाडू इकडे 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 ये ना. मम्मा सांगितलं का तुला? अरे इकडे ये ना. मामा सांगितलं का पाठवून दे म्हटलं इकडे. तुला नाही का गावाला जायचं आहे? अबे इकडे ऐकून घे तुला नाही का गावाला जायचं आहे. का झाला? थंडी लागून ताप येत आहे. अबे दिवसच थंडीची आहे त्याच्यामुळे नाही का थंडी तर लागणारच आहे. पण डॉक्टर कडे नाही गेला का? डॉक्टर कडे गेलो होतो जे. हा का म्हणे मग डॉक्टर? धुरे डॉक्टर का गेलो होतो. कोणत्या धुरे डॉक्टर कडे? धुरे डॉक्टर का म्हणे धुरे डॉक्टर? धुरे डॉक्टर नाही का धुरेतच होता. का धुरे डॉक्टर धुरत होता? आणि ते आपले मरोडे डॉक्टर होते त्यांच्याकडे नाही गेला का? मरोडे डॉक्टर खुर्चीवर बसून नाही की मरोडेच करत होते. तुला काही दुसरा डॉक्टर मिळाला नाही? आता कुणाकडे गेला होता का? मेडिकल वाला म्हणे. का म्हणे? बापू म्हणे तुझ्या हातापायाला मुद्रा आणि केसाले ताप आहे. हातापायाला मुद्रा आणि केसाला ताप? हो जे. मूर्ख कुठला. आणि नरसिंहबाई वगैरे तुझ्याकडे? नरसिंहबाई नाही का हाताला धरून पाय पण तुझे नसच नाही भेटे. म्हणजे जेवढे डॉक्टर होते तेवढे इलाज तुझ्यावर काही करू शकले नाही. ते जाऊ दे. आता गोळ्या वगैरे घेतला का? गोळ्या शिष्या गोळ्या दिले जे पण गोळ्या नाही का पेऊन दाखलो ना औषधी नाही का खाऊन दाखलो. ते जाऊ दे. आता तुला नाही का गावाला जायचं आहे? तुला लताबाईच्या गावाला जायचं आहे. ऐकत आहे का इकडं?
तुला लताबाईच्या गावाला जायचं आहे. लताबाईच्या गावाला का आले ती? तू नाही जाणार का? मी नाही म्हणलो काय? ते नाही का बाईला नाही का घरकुलाला त्या गावामध्ये लेबर मिळून नाही राहिले आणि तिथे नाही का ते खड्डे वगैरे खोदायचे कालमचे. आता थोडीशी बरा वाटत आहे जे. बरोबर आहे कारण गोळ्याचा रिॲक्शन होत आहे आता. गोळ्याचा आता थोडीशी बरा वाटत आहे. हो बाईच्या गावाला म्हणले नाही का पहिलं गोळ्या शिशा खाल्लं होतं ना. हो थोडी गरमीच मारली. हो हो जाशील का नाही? जाऊ का? सबल न्याय लागेल नाही. खड्डे खोदायचे म्हटल्यानंतर सबल तर न्याच लागेल. कमी ऊन आहे का? लताबाईच्या जागा कमी कडक आला आहे का? आता उन्हामुळे पुरा मुरुमश आहे. चांगला रट येऊ ना. हो तू आता सबल घेऊन जा. हो सबल पाठवून न्याय लागतं. तुले जसं वाटते नाही तसा नाही. जाशील ना? काय काय पैसे वगैरे लागते का? मग कशात जाऊ का? पैसे जाऊ का? घरामध्ये नाही का थोडा आराम करत हो चला. ठीक आहे बाबा. चला बाईच्या गावाले म्हणल्यानंतर तब्येत बराबर झाली. आता सबल नेतो चांगला घुसमाडू पावल्याला चांगली धार लावतो. असा पाजवून नाही न लताबाईचे पाय पूर्ण खणून टाक. चांगली सबल पाजवून. आता कशी ऊन लागून राहिले पूर्ण मुरुमच्या गारट येऊन खंदूनच टाक. आता आपण बाईच्या गावाला गेले पाहिजे. हो आता उशीर करण्यात काही मजा नाही. आपल्याला जावाच लागेल. खरंच माझं मामा जाणार आणि माझ्या बाळाला नक्कीच सांगणार आणि सांगितलं पण असेल. पण हा आला का नाही अजून? पण बाळू तर तसा नव्हता आणि खास करून म्हणजे मामा म्हणजे मामाच आहे. पण हा बाळू आला का नाही? म्हणजे आज पण मला खोटच बोलणार आहे की काय असं झालंय. किती वाट बघायची याची. ये बाळा लवकर ये बाळा लवकर आवाज तुला देते. ये बाळा लवकर ये बाळा लवकर आवाज
म्हणजे हा आता पण येणार नाहीये. किती वेळ बघताय मी. अय्या भाडू आला. ए तू थांबा. किती कसं झालास रे. काऊन असं दिसतेस तू. काऊन असं दिसतेस. काहून म्हणजे तू थांबा. तू जेव्हाची गेली तेव्हापासून कुठला काय ना काय. बाडू हा. आत्या. अगं ए आत्या बाई. एकदाच तिला आवाज दिला ना तर कधीच ऐकतच नाही. अशी आहे आमची आत्याबाई. अगं आत्या आपल्या घरी ना पुष्कळ सारे पाहुणे आलेत बघ ना. तेही खास बाळू आलाय. त्यांच्यासाठी नाही का पाय धुवायला पाणी घेऊन या आणि पटकन आणायचं. बाळू एक ये ना बॅग वगैरे ठेवते रे मी. बाई बाजू वाचो का. पाय धुलं झालं ना. आता पटकन घरामध्ये जा आणि बाळूसाठी छान चाय बनव. आणि हो काय झालं ग. माझं डोंगरा. आता तर चांगली नेटकी होतीस तू. अगं नाही ते सकाळी कपडे धुतली ना खूपच हात दुखते माझे. ऐक अगं किती खोटी बोलतेस. अगं तुला कामं नाहीत म्हणून सकाळपासून मी कामं करते. कपडी भांडी धुनी स्वयंपाक आणि तू कपडे धुतेस. कशाला खोटी बोलतेस ग तू. अगं मी तुझ्या सोबत अजिबात खोटं नाही बोलत. पटकन घरामध्ये जा आणि चाय ठेव. बस झालं. ए बाळू बॅग मध्ये काय आणलं रे. भाऊने नाही का सांबार वडे पाठवले तुमच्यासाठी. हो सांबार वडे. आणि माझ्यासाठी. हो तुमच्यासाठी न मेथीची बी वडे. काय. हो ए बाळू तू कसा होतास ना कसा झालास रे. बाई आता का सांगू. तू जेव्हापासून मला सोडून गेली तेव्हापासून कुठला खाणं न पेणं एकदम तुझीच आठवण येते. सारखी तुझी आठवण येते. बाळू मला या घरात ना अजिबात करमत नाही रे. अरे किती काय झालं ना. अरे या घरामध्ये एक एक क्षण मला कंटाळल्यासारखं वाटतंय रे. मला सारख्याने सारखी मला फक्त तुझीच आठवण येते रे. अरे असं वाटायचं की मला तू कधी कधी भेटशील असं मला वाटते. मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत बाळू. मला नाही राहायचंय. अरे या घरामध्ये मला कंटाळल्यासारखे वाटतंय. नाही करमत या घरात. नाही करमत या घरात. नाही करमत या घरात. नाही करमत या घरात.
तू जरी या घरामध्ये मला ठेवण्याचा प्रयत्न जरी केलास ना तरी या घरामध्ये मी अजिबात राहणार नाहीये. अरे तू जर मला इथून जाण्याचा जरी मार्ग नाही सांगता असला तर मी याच घरामध्ये मी माझा स्वतःचा आत्महत्या सुद्धा करायला विसरणार नाही. मला नाही राहायचं. अरे या घरामध्ये असून नसल्यासारखं माझं. मला या घरामध्ये अजिबात म्हणून करमत नाही. अरे या घरामध्ये नाही पंखा, नाही कूलर, नाही काही. अरे साधा स्वयंपाक जरी करतो म्हटलं ना तर या घरामध्ये गॅस सुद्धा नाहीये. अरे सकाळपासून विधवीत करून माझा जीव कसं कंटाळल्यासारखं वाटतंय. मला नाही राहायचंय. हे बघ बाळू, तुला जर वाटत असेल ना की माझी लग्न माझ्या जवळ यावी म्हणून तर मला पटकनच्या पटकन उपाय सांग रे. नाही राहू शकत मला. म्हणजे काय सांगावं लागतं का सगळ्या वेळा? पाहुण्याला द्यायचं आणि नंतर मग मला द्यायचं नंतर मागू. अगं ए आत्या, काय घरामध्ये काय चाय टाकत आहे की त्या मग्याने पाणी टाकत आहे? अगं तू कालच तर कप त्या चुलीमध्ये टाकलीस. बरोबर आहे ना. अगं घरामध्ये कप कुठून राहणार आहे? अगं घरामध्ये कप कुठला राहणार आहे? बरोबर आहे, तो फुटला म्हणून फुटलाच म्हणायचं, पण घरामध्ये कप कधी आणायचा नाही. अगं तुला कळत नाही का आमची परिस्थिती कशी आहे काय याची जाणीव तरी ठेव ना तू. जसं आला तसं तोंडाला वाटोळ्यासारखं बोलते. हे बघा आत्या, जसं वाटतं ना तसं बिलकुल बोलायचं नाहीये, समजलं का? आत्याच्या चला. अरे मला सांगणार आहे, मी नाही राहत तुझ्याशिवाय. हे घे. काय बनवलेस ग? साधा चाय बनवायला सांगितला तर तेही तुझ्यानं होत नाही. माझ्याने होत नाही की तुझ्याने होत नाही? अगं लग्न झालं आलीस तेव्हापासून कधी चूल तरी पेटवता आली का तुला? मी कशाला पेटवणार आहे चूल? आणि हे बघा आत्याबाई, तुम्हाला सांगून ठेवताय, मी जे तुम्हाला काम सांगितले सगळेच काम तुम्हीच करायचे. आणि तसंही माझ्या पप्पाच्या घरी माहिती आहे किती नौकर चावकर हे ते हे सर्व आहेत. आणि इथे काय आहे, इथे 2 टाईमचा गट खायला अन्न सुद्धा भेटत नाही. ती खोटखटी आहेस ग. अगं तुझ्या बापाला समजलं नाही का तुला समजलं नाही? सांगितलं होतं मी. अच्छा, म्हणजे माझ्या पप्पाला समजायला पाहिजे होतं असं वाटलं. आणि माझ्या पप्पानी 3 लाख रुपये हुंडा मोजून दिला ते काय फुकटाचा नाही समजलं? बरं आत्याबाई, तुम्ही चहा बनवले पण तुमच्या चहा मध्ये निवड 25. काहून गारणी नाही का तुमच्याकडे? थोडीशी एका बाजूने फाटली होती, पडली असं जराशी. का झालं? तशी फाटलेली गारणी नाही ठेवावा. आजकाल कमी केसायले वाट्या येतं का, वाट्या मग चमच सर्व येतात. का करता एवढा मोठा झोटा ठेव, कापून टाकायचं आणि गारणी घेऊन टाकायला पाहिजे. अक्कल आहे का बोलतायस तू? काही अक्कल आहे का? अक्कल आहे म्हणून बोलता. कापून जर भांडे कपडे घ्यायचे असते लोक बाया डोक्यावर केस नसते ठेवले. कमी बाया घेताय का? केसायले वाट्या म्हणते. तुम्ही
तुम्ही गावात येताय का विकायला? मग तुम्ही घेऊन जा का करताय एवढा मोठा? एक गाडी नाही घेऊ शका का एवढ्या मोठ्या केसाची? आत्या घरामध्ये जा आणि पटकन नाही का जेवण ठेवा. बाळूला खूप भूक लागलीच नाही का? अगं तू काय करते? आता तू झाला काम म्हटलं की तुझं पाय दुखेल, हात दुखेल, डोकं दुखेल. हा अगं एवढी नटकेल नार आहेस का तू? अगं हा घर कुणाचा, संसार कुणाचा एवढं तरी समजून घे. अगं मी आज आहे तर उद्या नाही. नवरा गरीब घराण्यातला असला म्हणून काय झालं ग? अगं बायकानी आई वडिलाच्या घरी किती श्रीमंत जरी असलं ना तरी नवऱ्याच्या घरी ज्या परिस्थितीत आहे त्या परिस्थितीमध्ये संसार करावा लागतो. तेव्हाच नवरा बायकोचं प्रेम वाढतं. आपल्या सासरी मायरी माहेरचा मान वाढतो. एवढं कळत नाही का तुला? झालं ना तुझं रामायण. नाही तुझं काही पुढका असेल अजून रामायण सांगायचं तर सांगून द्यायचं. एवढं रामायण मला ऐकायला वेळ नाहीये. खरंच ग, खरंच सांगते तुला, तू माझ्या साध्या बुड्या पोराचा एवढा फायदा घेताय की आयुष्यात जगात कोणती स्त्री घेणार नाही. तू 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 स्त्रीच्या नावावर कलंक आहेस, कलंक. म्हणजे मी कलक काय असं म्हणायचं तुला? अगं नको नको त्या शब्दाने बोलायचं नाही. आता बाई मला समजलं का? आणि काही मी आता लहान नाहीये. जसं म्हटलं तसं तोंडामध्ये बोलायला. का भांडण करून राहिले आजच्या बाई? जा ना तुम्ही स्वयंपाक बनवून टाकायचा. आत्या बाई सुंदर बनवायचा स्वयंपाक आणि पाटोळीची भाजी, वरण, पुऱ्या, भजे वगैरे सगळे बनवायचे. ए बाळू, हा तुला का पाहिजे? बनवाण्याचे मुरमुऱ्याचे भजे. मुरमुऱ्याचे भजे कधी खाल्लास का? खालो जे छान लागते. कमी छान नाही लागत का? ठीक आहे. चला मग. बाळू हा. सांगणारे मला काहीतरी लवकर उपाय. मला लवकर उपाय. तुला हा घरामध्ये अजिबात नाही राहत आहे का? अजिबात नाही राहायचं. अजिबात नाही. सोडचिठी करून यायचं आहे. अजिबात काय आमचा? हो बाई मी चांगले उपाय सांगतो. बरं जरा हातापायाला त्रास होतो. म्हणजे हो त्रास होते पण काय आमची सुट्टी होते. ठीक आहे चालेल. केरोड्याला परवा आलो होतो 8 तारखेला. पण जास्ती मारले नाही पाहिजे. सांगतो पाय ना बाई. केरोड्याला 8 तारखेला आलो होतो तर बाळू येस म्हणे बाया पूर्ण. हो चांगल्या चांगल्या घरच्या बायाची मी सोडचिठी करून दिलो तर बाळू त्या प्यालेशे म्हणे. ते एक बाई होती ना आमची गवारीन बाई. ते का म्हणे बाळू तू ये कोंबडा कापतो म्हणे. बाई म्हणलो मी कोंबडा नाही का माझे दात पडून ना बरं चुरपून तरी फेकतो घे म्हणे. हो चांगले उपाय सांगलो. असं आहे आपल्यापाशी. मग सांग ना कोणता उपाय सांग. तुझा नवरा कुठं जाते? माझा नवरा हा. माझा नवरा कामावर जाते. कोणत्या कामावरती जाते बा? फॉरेस्ट डिपार्टमेंट मध्ये झाडू मारते सकाळपासून सायंकाळ. हो का? डबा नेते का? हो डबा नेते ना. आता अशा कर मग लहान व्याडच्या बाजारला जाते. मी सांगतो 5 किलो सोयाबीन घे, 5 किलो बंगाली मिरची घे, न कुपाले राहायचे न कवचपुरी ते आण. मस्त पाट्यावाशा घुसमाळा. एवढ्या जोरात? हो चांगला पूर्ण वाटून टाकायचं न मिरवायचं पूर्ण. मग काय होते माहित आहे ना? कवच कुरीची लागते खात, मिरच्याची होते आग न सोयाबीनच्या लागते हात. मला सांग आणि तोही जर नाही झाला तर मग काय करायचं? तो जर नाही झाला पूर्ण आहे का आपल्याकडे? ते भोबळी बुडगी आहे ना तुमच्या घरामध्ये? भोबळी बुडगी लहानच्या गोष्टीवरून झगडा लावायचा न तिचे नाही का पूर्ण मस्त एवढा मोठा झोटा आहे ना केसायचा
मग त्या धराचे फिरो फिरो मारायचं. हा. मग का म्हणते तुझा नवरा हे बदमाश रांड आहे म्हणते, तुझी सोडचिठी करून टाकते. मग आपल्या दोघांचं जमून जाते तिथे. बाळू हा. तुला एवढी अक्कल नाही का? अरे त्या सटवीचा खेडमीचा कसा इथून काटा काढायचा आहे ना ते मला चांगलंच माहित आहे. अरे ते जरी अशी जरी नाही वागली ना तर तिथं असं ठेचू ठेचू मारणार आहे ना. स्वयंपाक झालाय, चला जेवायला वाढते. नाही आत्याबाई, मला फोन आला, मी आता गावाकडे जातो. हो, मालकाचा फोन आला. मालकाला नाही का दवाखान्यामध्ये भरती केली आहे. काय झालं? काय झालं? टोनची बिमारी, मस्त पोट दुखत आहे म्हणे. बाळू तू लवकर ये रे, मी दवाखान्यात भरती करता म्हणे. मला फोन लावला होता जी. हो चालतो आता मी. ठीक आहे, जा. जा. फोन नंबर देऊ का? फोन लावायला तुम्हाला. फोन नंबर? हो. अरे माझ्याकडे फोन नाही, काही नाही, कुठे नंबर लावू? आधी कुणाच्या मोबाईल वरून लावता येते, आठवण जर ठेवल्या तर. एक तुम्ही लावा, एक बाई लावते. ठीक आहे, सांग. हा, या बाई बाई या ना. बाळू हा. तुझ्याकडे कोणता तरी नंबर होता ना, हो तू आत्याला दे ना. आत्या बरोबर पाठ ठेवते, तिला माहित राहते बरोबर. हो आत्या बाई तुम्ही पाठ ठेवा. बाई आठवण ठेवताय, तुम्ही पाठ ठेवा. 9959 9959 2 बोकडे 1 पाठ. अरे हा जिओचा नंबर आहे ना. हो. अजून दुसरा हा नंबर खालून लावायचा, खालून लावायचा. हा वरून लावायचा दुसरा सा. तो बाईने सांगतो, तुम्हाला नाही सांगतो. बाई काय? 3 13 9 18. मला नाही सांगायचं, हा. आत्याला सांगायचं. इकडे सांगायचं. हो, माझं लक्ष बरं नाही. ठीक आहे, मला काम तुम्हाला सांगतो घ्या. 3 13 9 18 12 32 पूर्ण मिळून 33. हा वरून लावायचा झाला ना, तो पहिले सांगितला खालून लावायचा झाला. कव्हरेज फुल, पूर्ण कव्हरेज मिळते तुम्हाला. या नंबरवर. हो जातो मग आजच्या बाई. हो. आत्याबाई ते पाल तिकडे कोणतरी येतं पा. कुठं आहे का? कोणीच तर नाही आहे. अगं ते काय काय कशाचा तरी पाखरासारखा आवाज येत होता ना. हेही तिकडे. काय ग, तुझ्या घरात मन नाही लागत? हा? चल आता जेवण करून घे, स्वयंपाक झालाय. काय स्वयंपाक झालाय, जेवण करून घे म्हणलं. आवाज काय येत आहे मला? अगं जेवण करून घे. अच्छा, माझे जेवण करून घे. बरोबर आहे ना. बनवले आहेस ना घरामध्ये तरण पुरण भज्जे, जे काही मानवानीचे पक्वान आहे ते काही ही बाई बनवली आहे. अगं मला एक सांग तू, अगं त्या दिवशी घरामध्ये तांदूळ नव्हते तर त्या बाईकडून जाऊन मी 2 शेर तांदूळ आणली. तेव्हा कशी गट्ट 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 खाल्ल्या, नाहीतर घरामध्ये अन्न तरी होता का गं? आणि मोठ्या नाकानं जशी म्हणते चाल आणि जेवण करून घे म्हणून. अगं आम्ही गरीब आहोत हे जगाला सांगायची गरज नाहीये. तुला वारंवार का सांगू? अगं गरीबाचा संसार कसा चालवायचा, काय चालवायचं हे कधी कळायचं तुला? अगं एक दिवस असं होईल की हातून वेळ निघून जाईल आणि पश्चाताप शिवाय तुझ्या हातात काहीच होणार नाही. हो का? मला असं सांगायचं नाहीये. मला कोणती वेळ जाते आणि कोणती वेळ नाही जात मला सगळं ठाऊक आहे. आणि तुझ्यासारखा खेळमाबाईचं रामायण आहे, मला काही होणार नाही. समजलं? वा ग वा. अगं हे संस्कार का ग तुझे? खूप चांगले संस्कार घेऊन आले असते माझ्या घरी. हे बघा आता, जसं काही मनामध्ये आल्यासारखं काही बोलायचं नाहीये, समजलं का? का बोलू नको? का बोलू नको सांग ना.
की तुझ्या बापाने माझ्या पोराला विकत घेतलं? एका क्षणाला मला असं वाटलं की तू माझ्या घरी आल्यानंतर सगळ्यांना आपलंच करशील, माझ्या लेकीप्रमाणे माझ्या घरी राहशील, मीही मायेप्रमाणे तुला प्रेम देणार, सून म्हणून नाही तर माझी मुलगी. अगं माझ्या पोराला नको नको ते बोलतेस. अगं तुला हात जोडते, माझा खूप साधा बुडा पोरगा आहे ग. अगं ए बाई, मला हात जोडायचं नाही समजलं का? आणि काय म्हणालीस तू? माझ्या पोराला बोलते, याच्यासाठी तुझ्या पोराला बोलते कारण तुझ्या पोराने 3 लाख रुपये हुंडा घेतला, काय समजलं? आणि जसं काय बोलशील ते नका देऊ कशी वागा करशील माझं तू. अगं तुला गरीबाची परवा वाटत नाही. तू श्रीमंतीत उत्पन्न झालेली माजलेली एक स्त्री आहे. मला माजलेली म्हणायचं नाही. कशाला? नाही. तर मग असं पिकलं पान काही हालायचं नाही ना, डुलायचं नाही, मग असं मेल्याला बरं ना, वाचून काही फायदा नाहीये. का वाईट केलं मी तुझं? मला मरू घालतायस तू. माझ्या साध्या मुळा पोराचा फायदा घेऊन तू स्वतःचा संसार उद्ध्वस्त करते आहे. कळत नाही का तुला? अगं श्रीमंतीत वाढलीस म्हणून काय झालं? नवऱ्याचं प्रेम, आपला संसार हर एक स्त्रीनं जपला पाहिजे. पण तू एवढी आंधळी झाली आहेस की तुला आईसारखी सासू सुद्धा दिसत नाही आणि तू माझं वारंवार अपमान करते आहेस. नका मारू ग सुनाबाई, 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 नका मारू ग सुनाबाई ग सुनाबाई.
खरंच ग तुला शरम वाटायला पाहिजे सासूच्या अंगावर हात घालायला. अगं हे बघ, गावातल्या सुना अशा सासूच्या अंगावर जाऊन पडतात का? सांग ना. अगं आज तुझी आई असती, तुझ्या आई सोबत जर तुझ्या भाऊजीने असं वागलं असतं तर तुला का वाटलं असतं? सांग ना. काय सांगू म्हणतो? सकाळपासून सध्या गट 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 खातात ते सांगू का? या गावच्या लोकांचं सांगू का म्हणतो? अगं तू किती खोटं बोलशील ना तर या वार्डातले लोक सांगतील की मी सकाळपासून रब रबते. अगं लग्न झाल्यापासून साधं एक कप चहाचं तरी घुट पेलं नाही ग. अगं सकाळी उठून अगं सड्यापासून सारखणापासून चूल पेटवते, स्वयंपाक करते, तुला आयतं ताट देते. कशासाठी? माझी सून आहे, माझी भाची माझ्या मुलीप्रमाणे माझ्या घरी आली. ते कधी आईचं प्रेम सुद्धा बघितली नाही तर तिच्यावर काय संस्कार असेल. आज नाही उद्या सुधरेल म्हणून मी तुला माझ्या मुलीसारखं जपत आहे. पण तू शेवटी सून काय असते हे दाखवून दिलं ग. तू खरंच दाखवून दिलं. अगं प्रत्येक वेळी सासूचा अपराध नसतो. तुम्हा सुनांमुळे सासूला सासू पण व्हावं लागतं ग. नाही अजून काही पती पुराण असेल ना तर ते सांगून दे ना. म्हणजे तू रामायण वाचत जा आणि मी मस्त अशी कांदे ऐकत राहते. म्हणजे चांगलं वाटते. संसाराची रीत तुला नाही न उलट्या मगची आहे ग बाई ग. संसाराची रीत तुला नाही न उलट्या मगची आहे ग बाई. आता पिकलं पाय कधी गळून जायचं. वाचून काही फायदा नाहीये. आणि हो ग वाचून वाचशील तरी कोणासाठी? कोणीच कोणाचे होत नाहीये तर तुला कोणीच पोचणार पण नाहीये. स्वतःचा जर तुझा मुलगा असेल ना तरी तोही आता माझ्या ताब्यामध्ये समजला. तर मग अशी कर ना वाचण्यापेक्षा मरून काय बोलतेस ग काय बोलतेस? अगं हे तोंड आहे म्हणून टिकलं तुझं. हाणका असतं तर कधीच फुटून गेलं असतं. म्हणजे माझं हाणका असायला पाहिजे होता असा तुला खेळमे वाटते का? खेळमे तोंड सांभाळून तर बोल. काय खेळमे म्हणतेस ग? अगं मी तुझ्या आईसारखी आहे, तुझी आत्या आहे मी सख्खी. माझी आई जरी असती ना तर चांगलं पाहिलं असतं. पण आईपेक्षा बहुतेक तुझा वाचून का तुझा म्हणून आहे.
त्या का वेशीच्या नादी लागलीच काही काही काय सांगू बाळा तुला. अरे अरे जीवनात मला मला कधीच कुणाचं सुख नाही मिळालं रे. अरे लग्न झालं आणि तुम्ही तुम्ही लहान लहान असताना बाबा मला सोडून गेले तुझे. अरे कसं तरी काबाड कष्ट करून वनवन भटकून तुमचं पालन पोषण केलं. आणि जेव्हा तुम्ही वयात आले तेव्हा दादा मोठ्या गोष्टी घेऊन इथपर्यंत आला. मलाही वाटलं रे श्रीमंत जरी माझा भाऊ असेल आणि ती पोरगी श्रीमंतीनं माजून असेल तरी तिला शेवटी आईचं प्रेम नाही मिळालं. तुम्हाला बाबाचं नाही तर तिला आईचं नाही. कदाचित माझ्या घरी आल्यावर मला मुलीसारखी राहील, मला आईचं वात्सल्य मिळेल म्हणून मी तिला लग्न झाल्यापासून प्रत्येक गोष्ट समजून सांगते रे. पण पण कुठंतरी मीच कमी पडले रे बाळा, मीच कमी पडले. आता खरंच मला नको रे जीवन. जगून तरी काय करू. बरोबर आहे, पिकलं पान कधी झाडाचंच रे. आई अशी बोलू नकोस ग. आई तू जर अशी बोललीस ना मला आधार तरी कोण आहे ग आई. माझा आधार आहेस तू फक्त एकुलता एक. आणि तोच हा जर माझ्यापासून हिरावण्याचा प्रयत्न केलीस ना तर आई मी कोणाच्या तोंडाकडे पाहून दिवस काढणार ग आई. आई असं बोलू नकोस ग आई. नाही रे बाळा. अरे विधी लिखित असते सगळं काय. जे घडते ते भगवंताच्या कृपेनेच घडते. बाळा आता जगूनही माझ्या जीवनात अर्थ तरी काय आहे सांग ना. आता मला शांतपणे कुठंतरी विसावा मिळाला ना. असं बोलू नकोस ग. असं बोलून माझ्या हृदयाला घाव घालू नकोस ग आई. आई बाळा आई आई बाळा आई माझी एकच इच्छा आहे रे, तू पूर्ण करशील. बोल ना. बोल ना आई. अगं तू जे काही इच्छा मागशील ना मी तुझी पूर्ण करायला तयार आहे ग आई. हे बघ सुनबाई जरी टापट असली तरी आतून हळव्या मनाची साहेब. अरे आईच्या प्रेमापासून ते पोरकी पोर श्रीमंतीने उत्पन्न झालेली तिला समजून घे. असं काही तुमच्या दोघात विपरीत काही घडू देऊ नकोस रे बाळा. मला तुझ्याकडूनही एकच अपेक्षा आहे. माझ्या भावाला वाटलं नाही पाहिजे की माझी बहीण माझ्या मुलीला सांभाळू शकली नाही. हा मात्र कलंक माझ्या नावी लावू नको रे. किती काही झालं तरी तिला प्रेमाने जप एवढंच माझे 2 शब्द. नाही अगं मला तिचं प्रेम नको आहे. नाही तू मला हवी आहेस का आई. आई तू मला हवी आहेस का आई. आई काय ग तुला आई.
तुझा मुलगा तिला आवाज देतो काही. आई नाही नाही आई नाही, तू मला कधीच सोडून जाऊ शकत नाही आई. सोडून या गेली आई तुझ्या लेकराला, सोडून या गेली आई तुझ्या लेकराला. आई 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 हाक मारून कुणाला, आई 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 हाक मारून कुणाला. सोडून या गेली आई तुझ्या लेकराला, सोडून या गेली आई तुझ्या लेकराला. आई 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 मारून कुणाला, आई 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 हाक मारून कुणाला. आई ग आई ग आई ग माझी आई ग. टाहो फोडुनिया रडतो धाई धाई, धावून येना ग माझे आई. टाहो फोडुनिया रडतो धाई धाई, धावून येना ग माझे आई. सोडून या गेली आई तुझ्या लेकराला, सोडून या गेली आई तुझ्या लेकराला. आई 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 हाक मारून कुणाला, आई 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 हाक मारून कुणाला. आहा माऊली 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 ग, माऊली 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 ग. आई तू माझी माऊली ग, आई तू माझी माऊली. माऊली